नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मातृत्व ही निसर्गाने स्त्रीला बहाल केलेली एक बहुमोल अशी देणगी आहे. हा मातृत्वाचा काळ म्हणजे त्या स्त्रीसाठी अत्यंत आनंदाचा, सुखद असा काळ असतो. वास्तविक तिच्या स्त्रीत्वाला पूर्णत्व प्राप्त होतं ते मातृत्वानंतरच असंही म्हटलं जातं. पण दुर्दैवाने काही स्त्रियांना गर्भधारणेमध्ये काही प्रॉब्लेम येतो, वंध्यत्व येतं. अशा स्त्रियांना प्रश्न पडतो की नेमका कुठल्या पद्धतीने उपचार करून आपलं वंध्यत्व दूर करावं. पण आजकाल वैद्यकशास्त्रामध्ये अत्यंत प्रगती झालेली आहे आणि त्या प्रगतीच्या माध्यमातून, नवनवीन शस्त्रक्रियांच्या माध्यमातून, नवनवीन उपचारांच्या माध्यमातून हे वंध्यत्वच काय पण मोठमोठे आजार किंवा मोठमोठे जे प्रश्न आहेत ते आपण सहजगत्या दूर करू शकतो, हे आता सत्य आहे. परंतु मंडळी, नेमकं काय करायला हवं? अत्याधुनिक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्यांच्याविषयी पुरेशी माहिती आजही समाजामध्ये नाही आणि त्याचमुळे आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एका अशाच अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या बाबतीत माहिती करून घेणार आहोत आणि ती शस्त्रक्रिया म्हणजे गायनॅक इंडोस्कोपी. ही नेमकी शस्त्रक्रिया काय आहे? तर दुर्बिणीच्या माध्यमातून बाह्य शरीरावर कुठल्याही प्रकारची इजा न होता सहज सुलभ पद्धतीने स्त्रियांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण ह्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मात करू शकतो. पण खरं तर ह्या शस्त्रक्रियेच्या बाबतीत माहिती घेण्याबरोबरीनेच आजच्या आधुनिक काळामध्ये वंध्यत्व हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे का? आधुनिक मुलींनी, स्त्रियांनी या संदर्भामध्ये कुठली दक्षता घ्यायला हवी हेही आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे दुर्बिणीद्वारे वंध्यत्वाचं निदान. अशा अत्यंत वेगळ्या, ज्याच्याविषयी सर्वसामान्यांमध्ये फारशी माहिती नाही, अशा विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मानसी मेढेकर यांना, ज्या MS आहेत स्त्री रोगशास्त्रामध्ये. त्यांनी केईएम रुग्णालयामध्ये आणि सायन रुग्णालयामध्ये लेक्चर्स दिलेली आहेत, तिथनं मार्गदर्शनही घेतलेलं आहे. गायनॅक इंडोस्कोपीमध्ये त्यांनी जर्मनी, लंडनमधून शिक्षण घेतलेलं आहे. मुंबईमधल्या सिनियर्स डॉक्टरांकडून त्या वारंवार गायडन्स घेत असतात. युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा 3rd रँक होता. या विषयावर त्यांचं विशेष त्या प्रवीण आहेत, या विषयामध्ये त्याने सातत्याने कार्य करत असतात. त्यांच्याकडून या विषयाच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, कृपया आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्कासाठी तुम्हाला लागणार आहेत आमचे फोन नंबर, ते असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. विषय आजचा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि खरोखरच या विषयाच्या संदर्भामध्ये जसं मी आता म्हणाले की फारशी जागृती दिसून येत नाही, कारण आजच्या घडीला वंध्यत्व हा फार मोठ्या प्रमाणात भेडसावणारा प्रश्न आहे. बरोबर. आणि जसं जसं आपण आधुनिक होत चाललेलो आहोत तसं तसं मला वाटतं स्त्रियांमध्ये हा प्रश्न वाढत चाललेला आहे असंही दिसून येतं, कारण स्त्रीला एकीकडे करिअरही करायचं आहे. बरोबर. अशा वेळी अशा पद्धतीने, अगदी सुलभ पद्धतीने जर एखाद्या प्रॉब्लेममुळे वंध्यत्व येत असेल तर त्याचं निवारण होऊ शकतं, ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आजचा आपल्या कार्यक्रमाचा हा सगळा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. बरोबर डिस्क्राइब केलं. मॅडम, सुरुवातीलाच मुळातच ही गायनॅक इंडोस्कोपी म्हणजे काय हे जर आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर मला वाटतं विषय आपला अगदी सुलभ होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. एंडोस्कोपी म्हणजे कुठच्याही ऑर्गन, बॉडीच्या ऑर्गनमध्ये एक दुर्बीण घालून बघणं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कानात दुर्बीण घातलं तर त्याला ओटोस्कोपी म्हणतात. स्टमकमध्ये दुर्बीण घातलं तर त्याला गॅस्ट्रोस्कोपी म्हणतात.
लंग्समध्ये दुर्बीण घातलं तर त्याला ब्रॉन्कोस्कोपी म्हणतात. तशी ही गायनेकोलॉजिकल एंडोस्कोपी जी आहे त्याचे दोन मेन भाग आहेत. एक लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटाच्या आतमध्ये दुर्बीण घालून बघणं आणि दुसरं हिस्ट्रोस्कोपी म्हणजे युट्रस किंवा गर्भपिशवीच्या आतमध्ये खालनं गर्भपिशवीच्या तोंडातनं दुर्बीण घालून बघतो. आता हे लॅप्रोस्कोपी कशी केली जाते की पिक्चर एक तुम्हाला दाखवते. नाभीमधनं एक 1 सेंटीमीटरचा इन्सिजन घेतो. बरं. हा इकडे आणि 2 किंवा 3 मेनली 2च कधीतरी 3 लागतात. 5 मिलीमीटर म्हणजे अगदी छोटे इन्सिजन घेतले जातात आणि त्या इन्सिजन मधनं आम्ही जे नाभीमधनं इन्सिजन असतो त्याच्यातनं आम्ही दुर्बीण घालतो आणि बाकीच्या 2 इन्सिजन मध्ये आम्ही साधन घालतो किंवा इन्स्ट्रुमेंट्स घालतो. बरं. तुम्हाला एक दुसरं पिक्चर दाखवते त्याने तुम्हाला जास्त क्लिअर होईल. या पिक्चर मध्ये बघा दुर्बीण घातलेलं आहे. दुर्बीण इकडे आहे आणि त्याच्यात ते लाईट दिसते आणि आम्ही पोटाला थोडा गॅसनी फुगवतो म्हणजे आम्हाला बाकीचे आतडे वगैरे मध्ये येणार नाही. आणि त्या दुर्बीणी आम्ही पिशवीचा गर्भनळी, गर्भपिशवी, गर्भनळी, अंडकोश हे सगळं बघतो. बरं. अजून एक पिक्चर मध्ये हे लाईव्ह पिक्चर आहे. या लाईव्ह पिक्चर मध्ये तुम्हाला दिसणार की युट्रस दिसते, गर्भपिशवी दिसते, गर्भपिशवीच्या बाजूला 2 गर्भनळ्या राईट आणि लेफ्ट आणि हे सफेद जे दिसतंय ते अंडकोश आहे. बरं. हे नॉर्मल युट्रस आणि ट्यूब्सचं पिक्चर जस्ट तुम्हाला दाखवायला की लॅप्रोस्कोपी मध्ये ऍक्च्युली नेमकं काय होतं. बरोबर. आणि हे अजून एक पिक्चर बघणार तुम्ही. त्याच्यात दुर्बीण घातलंय खालच्या भागातनं, योनीच्या भागातनं, पिशवीच्या तोंडातनं दुर्बीण घालतो आणि पिशवीचं आतमधनं पिक्चर येतो जे लाईव्ह पिक्चर असं दिसतो म्हणजे त्याला आम्ही लिक्विडनी डिस्टेंड करतो आणि हे लाईव्ह पिक्चर दिसतो. तर हे 2 मेन भाग आहेत, गायनेकोलॉजिकल लॅप्रोस्कोपी आणि गायनेकोलॉजिकल हिस्ट्रोस्कोपी. हे 2 कधीतरी एकच वस्तू लागतं किंवा दोन्ही लागतात. कुठच्याही प्रकारची ट्रीटमेंट करायला दोन्ही आम्ही करतो. बरं. म्हणजे मग दुर्बिणीच्या माध्यमातून बाह्य शरीराला तुम्ही कुठल्याही प्रकारची इजा ज्याला म्हणता येऊ शकते अशी न करता एकदम मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणतो किंवा की होल सर्जरी म्हणतो म्हणजे आपल्याला चावी घालायला जेवढं छोटं होल लागतो त्याच्यासारखा छोटा होलनी आम्ही ही सर्जरी करतो. मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा की होल सर्जरी मोस्ट ऑफ द जे टाके घेतो आम्ही ते विरघळणारे टाके घेतो किंवा स्टेपलर्सनी टाके घेतो म्हणजे ते आतमध्ये तर पोटाच्या आतमध्ये युजली काय टाके लागत नाही. बाहेरच्या भागात जे टाके लागतात ते एकदम छोटे विरघळणारे असतात. कॉस्मेटिकली खूप चांगलं असतं आणि रिकव्हरी पण खूप फास्ट असते. अरे वा. म्हणजे ही अगदी सोप्या आणि सुलभ पद्धतीने अशा प्रकारची सर्जरी होऊ शकते. खरं तर मॅडम मला माहिती नाही की या सर्जरीच्या संदर्भामध्ये आता किती वर्षापासून आपल्याकडे जागृती आहे पण साधारण तुम्ही कल्पना देऊ शकता की ही किती जुनी पद्धत आहे. साधारण आपल्या कंट्रीमध्ये जेव्हा ही सर्जरी पहिली आली 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी दुर्बिणीने पहिली सर्जरी जे करायची ते मूल बंद करण्याचं ऑपरेशन, ते टाक्यानी ऑपरेशन करायचं एक टाकानी. ते दुर्बीणची सर्जरी दॅट वॉज द फर्स्ट सर्जरी विच वॉज डन इन आवर कंट्री. त्याच्यानंतर ऑप्टिक्स आणि कॅमेरा आणि सायन्स टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्यानंतर आम्ही डिफिकल्ट सर्जरीज म्हणजे मोठ्याचे मोठ्या म्हणजे 4 महिन्याची जेवढी प्रेग्नन्सी किंवा 5 महिन्याची प्रेग्नन्सीच्या त्या साईजच्या पिशवीला युट्रसला गर्भपिशवीला पण आम्ही या टेक्नॉलॉजीने काढू शकतो आता. म्हणजे ओपन सर्जरी करायला लागत नाही याच्यासाठी. वैद्यक शास्त्र इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे की हल्ली मी ऐकलंय की रोबोटच्या माध्यमातून पण आता सर्जरी होऊ लागलेली आहे. लेटेस्ट आहे. मुंबईत 2-3 हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे रोबोटिक सर्जरी आणि ते तर खूपच ऍडव्हान्स आहे. आता आपण सध्या बरोबर आहे. आपण या विषयावर आपल्या चर्चा करत आहोत. थोडक्यात मुद्दा हा आहे की आता अत्याधुनिकीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या झालेल्या आहेत की पूर्वीचा जो एक मानसिकता होती की ऑपरेशन म्हणजे काहीतरी खूप अवघड गोष्ट आहे, आज ती परिस्थिती राहिलेली नाही असं आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. आणि असे काही जे स्त्रियांचे नाजूक प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये काय होतं मॅडम, आपल्याकडे मुळात स्त्रियांना ओपनली बोलतच नाहीत आधी आणि मग ते घरच्यापर्यंत जाऊन डॉक्टरांपर्यंत त्याचं निदान होईपर्यंत खूप वेळ गेलेला असतो. त्यामुळे त्याच्यानंतर ती शस्त्रक्रियेच्या शिवाय दुसरा कुठलाही त्याच्यावर इलाज मला वाटतं शक्य होत नाही. आणि असे काही प्रॉब्लेम्स असतील की जे शस्त्रक्रियाशिवाय आपण त्याला दूर करू शकत नाही, त्याही विषयावर आपण चर्चा करूयात. पण जेव्हा आपण या प्रकारच्या दुर्बिणीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करता याच्यामध्ये फक्त स्त्रियांचे असे प्रॉब्लेम्सच आहेत का, आपण बाकीही इतर कुठल्या कुठल्या आजारांवर किंवा प्रॉब्लेम्सवर आपण ही शस्त्रक्रिया वापर करू शकतो का ह्याचा? मायनर सर्जरी टू मेजर सर्जरी हल्ली आपण या शस्त्रक्रियांनी सगळंच करू शकतो. साधारण तुम्ही एक पिक्चर दाखवते, हे नॉर्मल गर्भपिशवीचं पिक्चर आहे. या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकणार की सेंटर मध्ये गर्भपिशवी आहे, साइडला 2 गर्भनळ्या आहेत, त्याच्या बाजूला अंडकोश आहे, ही पिशवीचं तोंड आहे खाली आणि खाली वजायना किंवा योनी जे आपण म्हणतो
म्हणतो ती जागा आहे. आता याच्यात अबनॉर्मलिटीज म्हटलं तर तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकतात बरंच काय होऊ शकतं की अंडकोशमध्ये सिस्ट झाला किंवा रक्ताची गाठ झाली किंवा हे अंडकोश आणि नळ्या आणि पिशवीमध्ये गर्भपिशवीमध्ये सगळं चिटकलेलं आहे. कुठच्याही इन्फेक्शन किंवा टीबीमुळे असं होऊ शकतो किंवा गर्भनळ्या बंद आहे किंवा गर्भपिशवीमध्ये फायब्रॉइड किंवा रस्सीची गाठ म्हणतो तशा प्रकारची गाठ आहे किंवा गर्भपिशवीमध्ये काही अबनॉर्मलिटी असतं. कोणाकोणाला खूप हेवी ब्लिडिंग होतं आणि ते ब्लिडिंग गोळ्यांनी पण कंट्रोल होत नाही. तर त्या पिशवीला जर काढायची गरज पडली तर ते पिशवी काढणं पासणं सगळं म्हणजे नळी चेक करणं, अंडकोशमध्ये चेकिंग करणं, अंडकोश काढणं, पिशवीच्या आतमध्ये काय गाठ असेल ते काढणं, हे सगळं क्रिया होऊ शकते. फक्त ऍडव्हान्स कॅन्सर सर्जरीज हे या क्रियानी आम्ही करू शकत नाही. त्याच्यासाठी मोस्टली तुम्हाला ओपन सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरीज लागतात. अच्छा, याविषयी अशीच माहिती घेणार आहोत. आपल्याला औरंगाबादवरनं सविता जाधव बोलू इच्छिते. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार. नमस्कार सविता, प्रश्न विचारा. हो मॅडम, माझं 2 वेळेस सिझेरियन झालं आहे. बरोबर. आणि मला आता माझं दुसरं बाळ 6 वर्षांचं आहे. तर मला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करायचं आहे. तर मला कोणतं ऑपरेशन योग्य ठरेल, दुर्बिणीचं की जे नेहमी टाक्यांनी करतात ते? दुर्बिणीचं तुम्ही ऑपरेशन आरामात करू शकतात. सिझेरियन हे तुम्हाला स्टॉप नाही करणार. त्याच्यासाठी सिझेरियन आम्हाला काही मध्ये येऊ शकत नाही. दुर्बिणीनी तुम्ही हे मूलबंद करण्याचा किंवा फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन आरामात करू शकता. खरं आहे. आणि आता हे स्त्रियांपर्यंत पोहोचलेलं आहे की ही अत्यंत सुलभ अशी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे याच्यातनं अगदी सहजरित्या आपण हे ऑपरेशन करू शकतो. पूर्वीसारखा आता गैरसमज राहिलेला नाहीये. खरं तर मॅडम, हे माहिती घेत असताना एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा वाटतो की नेमकी ह्याची प्रक्रिया कशी आहे, म्हणजे कशा पद्धतीने हे ऑपरेशन्स केले जातात. फार डिटेल नाही तरी थोडक्यात आम्हाला आपण काही माहिती देऊ शकता? याच्यात थोडी ऍडव्हान्स ट्रेनिंग लागते आणि ऑपरेशन थिएटरचा सेटअप कम्प्लिटली डिफरंट असतो. आम्ही पेशंटचा पोट उघडत नाही, पेशंटच्या पोटाकडे बघत सुद्धा नाही, पेशंटच्या पोटामध्ये आमचे हात सुद्धा जात नाही. एक ट्रॉली असते, पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. ट्रॉलीवर एक टीव्ही असतं आणि बरेच बॉक्सेस तुम्हाला दिसत असतील. त्या बॉक्सेसमध्ये एक कॅमेरा बॉक्स आहे, एक लाईटचं बॉक्स आहे, एक गॅस भरायचा बॉक्स आहे. ऑपरेशन थिएटर म्हणजे असं दिसतो. हे थोडा वेगळा पिक्चर आहे. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर साधन ट्रॉलीवर ठेवलेले असतात, साधन हातात घेतात आणि ते एक छोट्या छोट्या इन्सिजन म्हणजे जे आम्ही टाके घेतो ते त्याच्यातनं आम्ही आतमध्ये घालतो आणि सगळं जे पेशंटच्या पोटाच्या आतमधला पिक्चर आहे तो आम्हाला टीव्हीवर दिसतो. तर आम्ही बघतो टीव्हीकडे आणि ऑपरेशन करतो हाताने. हात आतमध्ये जात नाही, हात बाहेरच असतात. इन्स्ट्रुमेंट्स लांब असतात जे आतमध्ये जातात आणि पेशंटला आतमध्ये ट्रीट करतात. मला वाटतं ते चित्रात दिसतात इन्स्ट्रुमेंट बाजूला इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. ते पातळ लांब इन्स्ट्रुमेंट असतं. कुठचेही इन्स्ट्रुमेंट 4 मिलीमीटरच्या वरती नसतं. बरं, म्हणजे आपण प्रत्यक्ष पेशंटला न बघता स्क्रीनवर बरोबर पेशंट कम्प्लिटली कव्हर्ड असतो. पेशंटकडे आम्ही अजिबात पोटाकडे पण बघत नाही. आमचं सगळं लक्ष तिकडे टीव्हीकडे असतो. अरे वा, खूपच. म्हणजे हा जो सगळा अत्याधुनिक प्रकार आहे हा बघून खरंच आश्चर्य वाटतं मॅडम. परंतु याचे जे रिझल्ट आहेत त्या बाबतीमध्ये जर लोकांच्या मनामध्ये शंका असेल तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? रिझल्ट ते खूप लोकांनी, मी खूप पेशंट्सला बघितलंय की ते दुर्बीणची जांच म्हणजे काय होणार, डॉक्टर नक्की कसं करतात आणि मग आम्हाला बेशुद्ध करणार की नाही, आम्हाला नंतर काय त्रास होणार की नाही, त्याचे काय कॉम्प्लिकेशन्स आहे जे ओपन सर्जरीमध्ये नसतात आणि या पर्टिक्युलर सर्जरीमध्ये असतात. हे सगळे प्रश्न आम्हाला खूप विचारतात पेशंट आणि त्याच्यात आम्हाला डिटेलमध्ये त्यांना एक्सप्लेन करायला लागतात. पण बेसिकली तुम्ही बघायला गेलं की जेव्हा आपण ओपन सर्जरी करतो तेव्हा तुमच्या फुल पोटातलं आतळं किंवा गर्भपिशवी ज्याच्यावर आपण ऑपरेट करतो ते ॲटमॉस्फिअरला एक्सपोज होतो ओपन सर्जरीमध्ये. ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झाल्यामुळे किंवा आमचे हात किंवा आमचा चेहरा त्याच्यावर नाकाचे श्वास वगैरे जातो आतमध्ये, तर त्याच्यामुळे ते इन्फेक्शन रेट खूप हाय असतं. जेव्हा आपण एंडोस्कोपिकली किंवा लॅप्रोस्कोपिकली सर्जरी करतो त्याच्या आतमध्ये कुठचेही ऑर्गन बाहेरच्या एअरला एक्सपोज होत नाही, म्हणून इन्फेक्शन रेट खूप कमी होऊन जातं. इन्फेक्शन रेट कमी झाला की अँटीबायोटिक युजेज पण कमी होऊन जातो. परत जेव्हा एवढा मोठा इन्सिजन घेतला आणि तुम्ही ऑपरेशन केलं तर त्याच्यात टाके भरपूर लागतात, आतमध्ये पण टाके लागतात, बाहेर पण टाके लागतात. दोन्हीकडे टाके लागल्यामुळे पेशंटला दुखतं खूप. म्हणजे ओपन सर्जरीमध्ये पेशंट साधारण 3ऱ्या दिवशी उभा राहतो आणि 5व्या दिवशी घरी जातो, पण हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये 8 ते 12 तासात पेशंट उभा राहतो आणि 48 तासात साधारण पेशंट घरी असतो. मॅक्झिमम 3 डेज, मॅक्झिमम 3 दिवस. वेळेची बचत आहे. हॉस्पिटल ऍडमिशन कमी होऊन जातं, हॉस्पिटल स्टे कमी होऊन जातं. पेशंटला बरेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये झोप लागत नाही, मग घरी जाऊन ते आरामात झोपू पण शकतात. पेन किलर्सची रिक्वायरमेंट कमी होऊन जाते.
या लॅप्रोस्कोपीमध्ये आम्ही जे नस बंद करायला जे इलेक्ट्रोसर्जिकल इक्विपमेंट वापरतो त्यांनी पेन खूप कमी होऊन जातो आणि ब्लड लॉस सुद्धा कमी होऊन जातो. रेअरली असं केसेसमध्ये आम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. आणि पेशंटचं मुख्य म्हणजे तुम्ही बघा हा पिक्चर की जेव्हा तुम्हाला ओपन सर्जरीचे स्कार्स असतात ते असे व्हर्टिकल स्कार्स म्हणतो, स्ट्रेट स्कार्स किंवा असे ट्रान्सफर स्कार्स असतात. पण जेव्हा आम्ही एंडोस्कोपिक सर्जरी करतो असे मिनिमम स्कार्स असतात. एक तर अम्बिलिकस मध्ये असतो किंवा नाभीमध्ये ते अजिबात दिसत नाही. आणि बाकीचे 2 स्कार्स आम्ही बिकिनी लाईनवर घेतो, म्हणजे अंडरवेअरची जे किंवा परकरची लाईन असते त्याच्यावर, म्हणजे ते कव्हर होऊन जातं, ते एक्सपोज होत नाही. साडी घातली तरी काही दिसत नाही. खरंय. आणि आजकाल मुली इतक्या अवेअर झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी हा खरं तर खूप चांगला प्रकार आहे. खूप मॉडेल्स येतात हे पर्टिक्युलरली म्हणजे डिफिकल्ट केसेस असतात तर मॉडेल्स म्हणतात नाही आम्हाला अशीच करायची, आम्हाला मॉडेलिंग करायचं. आपल्याला दर बाई मॉडेलिंग करू शकते जर अशी प्रकारची सर्जरी केली. कारण आजकाल लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर स्त्रिया जेव्हा करिअर करतात आणि अशा काही विशिष्ट फील्डमध्ये आणि तुम्ही मॉडेलिंग करायचं नसेल तरी जेव्हा तुम्ही स्वतःला आरसात बघतात आणि एवढं मोठं इन्सिजन बघतात की तुम्हाला रोज वाटतं की हे मोठं ऑपरेशन झालंय मला. पण असं जेव्हा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी किंवा की होल सर्जरी करतो तेव्हा तेवढं वाटत नाही. आणि ओव्हरऑल जेव्हा जे आम्ही म्हणतो जेव्हा मोठे इन्सिजन घेतात ना आतडी येऊन तिथे चिटकून जाते, म्हणून त्या आतमध्ये ना कंटिन्युअस खूप बायकांना मेजर सर्जरीज नंतर थोडं थोडं पेन होत राहतं. ते अडिशन्स म्हणतो आम्ही, चिटकून जाणं. ते चिटकणं म्हणजे ते हे प्रक्रिया एंडोस्कोपी सर्जरीमध्ये मिनिमल किंवा अजिबात नसतेच. बरोबर आहे. हा जो त्रास आहे त्याच्यापासून पण मला रिकव्हरी शॉर्ट टर्म एज वेल एज लॉंग टर्म रिकव्हरी, म्हणजे लॉंग टर्म पेशंटला बरंच म्हणजे कळत पण नाही की अशी काय कधी सर्जरी केली. आपल्याला पुण्यावरनं तृप्ती फोन करतेय, काय म्हणतात बघूयात. नमस्कार. हॅलो, पुण्यातून बोलतेय. हा बोला. माझ्या सासूचं ऑपरेशन 1.5 वर्षापूर्वी आधी 2 सिझर झाले होते त्यांचे, त्याच्यानंतर त्यांच्या पिशवीला 2 गाठी आल्या होत्या. तर त्यांचं रेग्युलर खूप ब्लडिंग होत होतं, म्हणून त्यांची दुर्बिणीद्वारे त्या दोन्ही गाठी काढल्या होत्या. तर आता 1.5 वर्षानंतर पुन्हा त्यांना एका वन साईडला जिथून सिझर घातलं होतं तिथून तिथे हर्निया झाला तिथे, असं म्हणजे पुन्हा त्यांना तिथे गाठ जाणवली. तर ते सिझर हे केल्यानंतर सांगितलं की हर्नियाची गाठ आहे. मग ते आता मागच्या आठवड्यात त्या हर्नियाचं पण ऑपरेशन केलं. मग ते पिशवीचं गाठीचं ऑपरेशन दुर्बिणीद्वारे नीट झाल्यामुळे तसंच प्रॉब्लेम झाला होता का, हे मला जाणून घ्यायचं होतं. आता असं झालंय तर ते पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो का असं विचारायचं होतं. नक्कीच तृप्ती, तुम्हाला उत्तर मिळेल. काय सांगता येऊ शकतं मॅडम? सिझेरियन जे आहेत ना ते आपल्याला मूल काढायचं असतं, म्हणून तो 3 किलोचं मूल किंवा 2.5 किलोचं मूल, म्हणून ते ओपन सर्जरी करायलाच लागते. सिझेरियन आपण काय मिनिमल इन्व्हेसिव्ह करू शकत नाही. तर जे सिझेरियनची सर्जरी असते ना तेव्हा आपण सुचरिंग करताना किंवा जेव्हा आम्ही टाके घेतो तेव्हा सर्टन काळजी घेतो की हर्निया नाही झाला पाहिजे. तरी पण हर्निया एक पेशंटचं प्रॉब्लेम पण होऊ शकतो, म्हणजे त्यांचे मसल्स आणि त्यांची जे मसल्सच्या बाजूला सपोर्टिंग स्ट्रक्चर्स असतात ते वीक असल्यामुळे त्यांना हर्निया होऊ शकतो. आता दुर्बीनची जांच वेगळीच झाली. दुर्बीनची जाचांनी जे केलेलं आहे जे गाठीचं ऑपरेशन ते त्यांनी गाठी व्यवस्थित काढले असते. हर्निया दुर्बीनच्या साईडला झाला नाहीये त्यांना. दुर्बीनच्या साईडला कधी हर्निया होत नाही कारण ते टाके एकदम छोटे असतात आणि आम्ही काळजी घेतो त्याला व्यवस्थित बंद करण्याची. त्यांना हर्निया झालाय सिझेरियनच्या 2 सिझेरियन झालाय त्याच्यामुळे, म्हणून दुर्बीनच्या जाचाचा आणि हर्नियाचा काही संबंधच नाहीये या बाबतीत तुमच्या केसमध्ये. आपल्याला पुण्यावरनं फोन होता तृप्तीचा आणि तिने विचारलं की हर्नियाची जी गाठ आहे ती ह्याच्यामुळे झाली आहे का, अशा पद्धतीच्या दुर्बिणीद्वारे केलेल्या ऑपरेशनमुळे. अशा प्रकारचे गैरसमज किंवा अशा प्रकारचे समज लोकांना असतात का? पेशंट तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा त्यांच्याशी डील करता तुम्हाला काय जाणवतं? हर्नियाची तर त्यांना जास्त हे वाटत नाही कारण ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी. आम्ही सांगतो की इन्सिजन 1 सेंटीमीटरचा वरती नसतो. जेव्हा इन्सिजन किंवा टाका 1 सेंटीमीटरचा वरती नसतो तेव्हा हर्नियाचे चान्सेस एकदम नेग्लिजिबल असतात. हर्नियाचे चान्सेस ओपन सर्जरीमध्ये आहे, अपेंडिक्सचं स्कार म्हणू किंवा सिझेरियनचं स्कार म्हणू, या सगळे स्कार्समध्ये किंवा जे टाके घेतलेले असतात त्याच्यात हर्नियाचा रिस्क असतो. हल्ली हर्नियाचे सर्जरीज पण आम्ही दुर्बिणनी करू शकतो, म्हणजे हर्निया ट्रीट करण्याचे सर्जरीज पण आम्ही दुर्बिणनी करू शकतो. तर हे म्हणजे लॅप्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपिक सर्जरीमध्ये ॲज सच तुम्ही बघायला गेले तर हर्नियाचा रिस्क एकदम नेग्लिजिबल किंवा नसल्यासारखं आहे. बरं, मग लोकांच्या मनातला आणखी एक जो महत्वाचा प्रश्न आहे तो मी त्या प्रश्नाकडे येणार आहे की ही अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही महाग असते का, सर्वसामान्यांना परवडणारी असते का? साधारण काय सांगता येऊ शकतं त्याविषयी? याची इन्स्ट्रुमेंट वगैरे जे असतात ते महाग असतात असं नाहीये. जे कोण हॉस्पिटल के डॉक्टर ते इन्स्ट्रुमेंट्स घेतो त्यांना
त्याचे इन्स्ट्रुमेंट्स रिकवर करायला किंवा कंटिन्यूस त्यांना सर्व्हिसिंग लागतात, त्याच्यात थोडंसं महाग असतं. पण तुम्ही बघायला गेलं की हॉस्पिटल स्टे कमी होऊन जातं, तुमचे अँटीबायोटिक रिक्वायरमेंट कमी होऊन जातं, तुम्हाला पेन किलर रिक्वायरमेंट कमी होऊन जातं आणि तुम्ही 4 ते 5 दिवसात कामाला सुद्धा जाऊ शकता. म्हणजे तुम्ही एका महिन्यानंतर कामाला जाणार, त्याच्यात तुमचं केवढा लॉस होणार आणि त्या सर्जरीमध्ये तेवढंच वापरलं गेलं तर साधारण पैसेमध्ये तेवढं फरक पडत नाही. बरोबर आहे. सगळ्या हॉस्पिटल्समध्ये चार्जेस वेगवेगळे असतात. 5 स्टार हॉस्पिटल, नर्सिंग होम्स चार्जेसमध्ये फरक येतो. तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरशी डिस्कस करू शकतात की कुठे काय किती मध्ये हे सर्जरी होऊ शकते आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता. पण म्हणजे आपण असा विचार केला की ओपन सर्जरीच्या तुलनेमध्ये जर फायदे आपण बघितले तर या सर्जरीमध्ये डेफिनेटली आपल्याला म्हणजे तुम्ही थोडेसे पैसे घालून तुम्ही फायदा तुमचं बेटरमेंटसाठी तुमच्यासाठी हे सायन्स इव्हॉल्व्ह झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं 20 वर्षापूर्वी मोबाईल फोन नव्हते, कम्प्युटर नव्हते, आता सगळ्यांच्या घरी ते आहे. सगळ्यांकडे एक मोबाईल फोन आहे. तुम्ही 5-6 हजारचा मोबाईल फोन घेतात आणि ते वापरतात, त्याचं बिल भरतात. म्हणजे ते गरजेचं आहे की नाही तर मला वाटतं. पण आता इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ एव्हरीबडीज लाईफ. सगळ्यांच्या लाईफमध्ये ते इम्पॉर्टंट झाले. तसंच हे सायन्सचं डेव्हलपमेंट आहे ते तुम्ही एक्सेप्ट करून त्या महाग असल्या तरी त्या आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे असाही विचार या दृष्टिकोनातून करायला हवा. त्या विषयावर आपण अधिक बोलूयात मॅडम. पण तत्पूर्वी मला वाटतं हे जाणून घेणं जास्त आवश्यक आहे की वंध्यत्व निवारण करणं, जेव्हा आपण असा विषय घेतो तो वंध्यत्व निवारण ह्या दुर्बीण पद्धतीद्वारे कुठले कुठले नेमके प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर काम करू शकतो? बरोबर आहे. वंध्यत्व हे प्रॉब्लेम आता खूप वाढलेला आहे आणि त्याचे बरेच कारण होऊ शकतात. पण काय काय कारण आहे जे हा एंडोस्कोपिक सर्जरीने एकदम सोप्या प्रमाणाने ट्रीट करू शकतो आणि ते ट्रीट केल्यानंतर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस पण खूप वाढून जातात. एक पिक्चर दाखवते. म्हणजे तुम्हाला पहिला मी नॉर्मल युट्रस आणि गर्भपिशवी आणि गर्भनळ्याचा पिक्चर दाखवलेला. याच्यात आपण वंध्यत्व कशामुळे होऊ शकतं आणि त्या कारणाला आपण एंडोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपीने ट्रीट करू शकतो हे कारण दाखवलेले आहे. हे पडदा आहे, पिशवीमध्ये पडदा असतो कधी कधी आणि ते पडद्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही किंवा अबॉर्शनचा रिस्क वाढून जातो किंवा लवकर डिलिव्हरीचा रिस्क असतो. हा पडदा कापणं खालनं हिस्ट्रोस्कोपी किंवा दुर्बीनचं जे खालनं आम्ही करतो त्यांनी एकदम सोपं आहे. अजिबात टाके लागत नाही, एक सुद्धा टाका लागत नाही याच्यात. किंवा पॉलिप असलं, मस्सासारखी गाठ असते पिशवीच्या आतमध्ये किंवा फायब्रॉइड सारखी छोटी गाठ जे पिशवीच्या आतमध्ये ग्रो होते, हे सगळ्या प्रॉब्लेम्सनी इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होऊ शकतो आणि ते आम्ही दुर्बीनी ट्रीट करू शकतो. कधी कधी नळ्या ब्लॉक्ड असतात. आता या पोर्शन मध्ये जर नळी ब्लॉक असते तर त्याला ओपन सर्जरीमध्ये सक्सेस रेट खूपच कमी आहे. पण जेव्हा आम्ही हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीने ह्या कॉर्नुआ म्हणतो किंवा ते कॉर्नर जे असतं ते ट्यूबचा त्याला आम्ही ओपन करू शकलो तर नॅचरली प्रेग्नन्सीचे चान्स वाढून जातात. टेस्ट ट्यूब बेबी वगैरे करायला लागत नाही. ते ट्यूबल सर्जरीज जे आम्ही म्हणतो ते आम्ही करू शकतो. किंवा अंडकोशमध्ये रक्ताची गाठ किंवा पाण्याची गाठ आहे जे टॅबलेट्सनी जात नाही आणि त्या गाठामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होत आहे आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये, त्या गाठ पण आपण काढू शकतो. किंवा कधी कधी चिटकलेलं असतात, अंडकोश चिटकलेलं असतं पिशवीला आणि ते अंड फुटल्यावर त्याचा रिस्पॉन्स तेवढा चांगला नसतो तर ते चिटकलेले अंडकोश किंवा नळ्याला आम्ही सेपरेट करू शकतो. म्हणजे जे नॉर्मल अनॅटमी पाहिजे ते आम्ही रिस्टोर करू शकतो, ते आम्ही आणू शकतो या सर्जरीजनी. म्हणजे भरपूर असे जे प्रॉब्लेम्स आहेत स्त्रियांच्या संदर्भातले त्या सगळ्याच जवळपास स्त्रिया प्रॉब्लेम्सवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया काम करू शकते आणि सोप्या पद्धतीने पिक्चर्स पण आहे माझ्याकडे. नक्की आपण त्याच्याविषयी घेऊयात मॅडम. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. नेहा कोकसे बोलतायत यवतमाळवर ना? कुकसे बोलतायत. नेहा बोला. नमस्कार नेहा, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा, माझ्या युट्रस मध्ये राईट साईडच्या ओव्हरी मध्ये एक गाठ आहे, तर त्याचं ऑपरेशनच करावं लागणार का की गोळ्याने सुद्धा मेल्ट होऊ शकते? जी ओव्हरीची गाठ असतात ना नेहा, ते वेगवेगळ्या प्रकाराची असते. युजली 5 सेंटीमीटरच्या खाली प्लेन सिंपल गाठ जे सिंपल सिस्ट म्हणतो ती गाठ असल्याने तुम्हाला काही पिरियडमध्ये प्रॉब्लेम नसतं तर त्याला आम्ही ऑब्झर्व करतो, त्याला ऑपरेशन करायची गरज पडत नाही. पण जर ती गाठ 5 सेंटीमीटरच्या वरती असते किंवा ते सिंपल सिस्ट नसतो, सोनोग्राफीवर बरेचदा करतो सिंपल सिस्ट आहे की कॉम्प्लेक्स सिस्ट आहे किंवा त्याच्या आतमध्ये रक्त भरलेलं असतं किंवा तुम्हाला काही त्रास असला की पिरियड इरेग्युलर आहे, हेवी आहे, तुम्हाला पिरियडच्या वेळेला खूप पोटात दुखतं, असं काही त्रास असलं किंवा सोनोग्राफीवर असं जाणवलं की तो सिस्ट बरंच मोठा आहे, थोडेसे ब्लड टेस्ट करायला लागतात आणि मग ठरवायला लागतं की याला
दुर्बीनची जातानी आपण काढू शकतो की नाही काढायची गरज आहे. अच्छा, म्हणजे तज्ञांचं मार्गदर्शन पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याच्यानुसार मग डिसिजन घेऊ कुठच्याही शकता. सर्जरीमध्ये तुम्ही कुठेही सर्जरी करायला जागा ती इव्हॅल्युएट करायला पाहिजे की काय कारण आहे, त्याला काढायची गरज आहे की नाही, ते काढून आपल्याला काय मिळणार की नाही, त्याच्यानंतरच ठरवायला लागेल. कारण तुम्ही एक पेशंटला सर्जरीवर यू आर सब्जेक्टिंग द पेशंट टू सर्जरी. इट इज नॉट अ इझी थिंग फॉर द पेशंट आणि तुमच्यासाठी पण एवढं सोपं नाही की तुम्ही केलं आणि सगळं नॉर्मल निघालं, उद्या जाऊन पेशंट म्हणणार डॉक्टर तुम्ही म्हणाले अबनॉर्मल होतं, हे नॉर्मल निघालं. तर इव्हॅल्युएशन अँड देन ट्रीटमेंट असं म्हणजे असणं फार केस महत्त्वाचं आहे. सिलेक्शन, केस सिलेक्शन जे आम्ही म्हणतो ते महत्वाचं आहे. अगदी बरोबर. मॅम, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स विषयी आता डिस्कस केले आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही असे प्रॉब्लेम्स आहेत का की ज्याच्यावर या पद्धतीच्या शस्त्रक्रिया उपयोगी ठरू शकते? बरोबर. हे बघा, व्यंधत्वाचं कारण हे फिजिकल कारण मी तुम्हाला दाखवलं. आता आपण पिक्चर बघितलं त्याचं फिजिकली म्हणजे युट्रसमध्ये अबनॉर्मॅलिटी आहे, ओव्हरीजमध्ये अबनॉर्मॅलिटी आहे, ते दिसतंय आणि आम्ही ट्रीट करतोय. पण कधी कधी हल्ली काय होतंय ना, लग्न 25 वर्षानंतर होतं, त्याच्यानंतर आपण 1-2 वर्ष झालं लग्नानंतर काढतो, मग आपल्याला घर बनवायचं असतं, लोन घेतलेलं असतं, इंडिपेंडंट व्हायचं असतं किंवा परमनंट जॉबसाठी आपण वेट करत असतो आणि त्याच्यानंतर आपण मूल प्लॅन करतो. देवानी अशी बनवलेली रीत आहे की एक 20 वया, हा पिक्चर बघा, फर्टिलिटी पोटेन्शियल जे म्हणतो ते 20 ते 30 मध्ये मॅक्झिमम असतो. 20 वर्षापासून 30 वर्षापर्यंत. 30 वर्ष झाली की त्याच्यानंतर तो फर्टिलिटी पोटेन्शियल किंवा मूल वाहण्याची क्षमता बाईची कमी होऊन जाते आणि ते कमी कमी होत मेनोपॉज म्हणजे 45-50 पर्यंत ते कम्प्लिटली बंद होऊन जाते. तर हा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. मी सगळ्या पेशंटना सांगते, जे काय आमच्याकडे लहान मुली येतात लग्न होऊन 27-28 वर्षाचे, त्यांना सांगते 30 वर्षापूर्वी काही असलं तुमच्याकडे नसलं, एक मूल करून टाका. त्याच्यानंतर तुम्ही सगळे तुमचे लाईफचे गोल अचीव्ह करा. आता ह्या प्रेग्नन्सीची पिरियड तुमची जायला देऊ नका. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू डू इट ॲट अ राईट एज. विशिष्ट गोष्टी ह्या विशिष्ट वयामध्येच होणं अत्यंत आवश्यक आहे. जुन्या जमान्यात जसं सांगायचे की लग्न 22व्या वर्षात होऊन झालं, मूल पण 25व्या वर्षात, म्हणजे तुम्ही तुमच्या आईला विचारलं तर ते म्हणतील आमचं 25व्या वयात 2 मूल होऊन मूल बंद करण्याचं ऑपरेशन सुद्धा झालेलं. पण आता आपण 30व्या वर्षात हे सगळं विचार करायला लागतो. तर थोडंसं आपण नॅचरली सायंटिफिकली सगळं पोस्टपोन केलेलं आहे, पण देवानी ते पोस्टपोन नाही केलेलं आहे. निसर्ग तसंच चालतं. परत लाईफस्टाईल अशी झालेली आहे, स्ट्रेस एवढं असतं, रात्री झोप मिळत नाही, दिवसभर 8 ते 8 आपण काम करतो. आपला डाएटमध्ये आठवड्यातनं एकदा तरी पिझ्झा वगैरे मागवलं जातो घरी, चीज पिझ्झा, डबल चीज पिझ्झा. वजन लोकांचे हायर साईडवर झालेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टीमुळे हॉर्मोनल थोडे इम्बॅलन्स होऊन जातो आणि हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पण प्रेग्नन्सी राहण्यात त्रास होऊ शकतो, थायरॉइडचा प्रॉब्लेम येऊ शकतो, डाएट बरोबर नसल्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, विटामिन डेफिशियन्सी जे म्हणतो ते पण होऊ शकते आणि ह्या सगळ्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यात किंवा प्रेग्नन्सीमध्ये आउटकम चांगलं नाही आहेत, म्हणजे अबॉर्शन्स होतात किंवा लवकर डिलिव्हरी होते. अजून एक गोष्ट मला म्हणायची होती, म्हणजे बरेचदा मी गाडीत जाताना बघते की मुलं तर ठीक आहे, मुली सुद्धा स्मोकिंग वाढलंय, व्यसनांच्या आहारी खूपच स्मोकिंग इन्सिडेंट्स वाढलाय. आणि स्मोकिंगचं असं आहे की इन एनी फॉर्म ऑफ टोबॅको, म्हणजे तुम्ही टोबॅको खाल्लं तरी स्मोकिंग आणि टोबॅको डिरेक्टली फर्टिलिटी पोटेन्शियल किंवा मूल बनवायची क्षमता कमी करून टाकतात. माणसांमध्ये पण धातुकण कमी होऊन जातं आणि जर तुमचे हस्बंड किंवा तुमचं पार्टनर स्मोक करत असेल तर त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, म्हणजे तुम्ही स्मोक करत नाही पण तुमचं पार्टनर स्मोक करत असेल तर पॅसिव्ह स्मोकिंगमुळे पण स्त्रियांचं अंड बनवायची क्षमता कमी होऊन जाते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण एज मेन फॅक्टर, लाईफस्टाईल चेंज, म्हणजे तुम्ही एक्सरसाइज, डाएट सगळं एकत्र, झोप, स्ट्रेस रिडक्शन. तुम्ही स्ट्रेस रिडक्शन तुम्हाला जमत नसेल तर योगा मेडिटेशन, 10-15 मिनिट्स ऑफ योगा मेडिटेशन पर डे ऑल्सो हेल्प्स, ज्यांना वेळ नसेल तर. हे सगळ्या गोष्टींनी नॅचरली तुमचं म्हणजे प्रेग्नन्सीची क्षमता किंवा इन्फर्टिलिटी पोटेन्शियल इम्प्रूव्ह होऊ शकतं. स्मोकिंग, अल्कोहोल, लाईफ, कॉर्पोरेट वर्ल्ड इज सो डिफिकल्ट. आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांचे टायमिंग्स असे असतात की युएसच्या टायमिंगमध्ये काम करायचं. तर असं सगळं केल्यामुळे थोडंसं आपलं कंट्रीमध्ये किंवा आपलं मुंबई
मुंबईमध्ये खास आपण बघितलं गेलं आहे की फर्टिलिटी पोटेन्शियल बरंच कमी झालेलं आहे. बरोबर आहे. आणि ह्या अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये जो बदल झालाय त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स हल्ली वाढताना दिसून येत आहेत. तर पण तरुणींचा अजूनही कल असाच आहे की आधी करिअरला प्रेफरन्स आहे, नंतर या सगळ्या गोष्टी आहेत, आणि आता हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही मॅडम. पण त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम्स असतील, आता तुमच्याकडे तुमच्यामध्ये काही अनुभव आलेले असतील, तुमच्याकडे अनेक पेशंट्स असतात, काही अनुभवाच्या माध्यमातून शेअर करता येऊ शकतं की मुलींमध्ये हल्ली कशा पद्धतीची टेंडन्सी आहे आणि त्यांना मग कशा पद्धतीने, एक सर्वसाधारण सर्वांनाच आज या विषयाच्या माध्यमातून, की तुम्ही कशा पद्धतीने या विषयाकडे पर्टिक्युलरली बघायला हवं, नाहीतर पुढे भविष्यात येणारे प्रॉब्लेम्स काय असू शकतात, साधारण आपण काय कल्पना देऊ शकता? मी बरेचदा पेशंट्सला सांगते की तुम्ही प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगसाठी कुठच्याही गायनेककडे जा. म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करायचा अगोदर तुम्ही बोलायला जा, भेटायला जा. तुम्हाला प्रेग्नन्सी वर्षानंतर प्लॅन करायचे, 2 वर्षानंतर प्लॅन करायचे, ते तुमचं डिसिजन आहे. पण गायनेकच्या दृष्टीने, म्हणजे डॉक्टरांच्या दृष्टीने तुमच्या याच्यात प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन येऊ शकतात किंवा प्रेग्नन्सी राहण्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. ते प्रॉब्लेम्स आपल्याला रूल आउट करून टाकायचे किंवा नाही आहे ते बघायला पाहिजे. सर्वात प्रथम तुमची एज, मी तुम्हाला ऑलरेडी एज बद्दल सांगितलंय. फॅमिली हिस्ट्री, म्हणजे फॅमिलीमध्ये असं आहे की कोणाला मूल झालेला नाहीये किंवा कोणाला मूल झालंय पण तो अबनॉर्मल मूल झालेला आहे, जेनेटिकली अबनॉर्मल मूल झालेला आहे, उशिरा वयात झालेला आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही लवकर प्लॅन करायला लागा. तुमची लाईफस्टाईल चेंज करा, तुमचं स्ट्रेस रिडक्शन करा, गोल्स चेंज करा, प्रायोरिटीज लाईफचे चेंज करा थोडेफार. तुमचं स्मोकिंग असेल तर स्मोकिंग बंद करा. जंक फूड खाणं किंवा तळलेली वस्तू जास्त खाणं, रस्त्यावरची वस्तू जास्त खाणं ते थोडं बंद करा. फळ, फ्रूट, सॅलड अँड फ्रूट्स ते तुमचं डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करा. थोडेसे ब्लड टेस्ट बरेचदा आम्ही सांगतो करायला की हिमोग्लोबिन कमी नाहीये, कारण 35% भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी बघितलं जातो आणि त्याच्यानंतर अबॉर्शन रिस्क, लवकर डिलिव्हरीच्या रिस्क किंवा बाळांमध्ये हिमोग्लोबिन कमी येतो आणि मग तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजनची डिलिव्हरीच्या वेळेला गरज पडू शकते. म्हणजे आपण हा आता प्रेग्नन्सी बद्दल बोलतो आहोत, गर्भधारणा करत असतानाच्या गोष्टी, परंतु हे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन बाळापर्यंत देखील जाऊ शकतात. त्याच्यामुळे वेळीच त्याच्यावर काळजी घेणं हा अत्यंत महत्वाचा सल्ला आजच्या कार्यक्रमातून तुम्ही आम्हाला दिलेला आहे. अशी मला वाटतं तुम्ही काही चित्रांच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना अजून जास्त स्पष्ट करून सांगणार आहात हा विषय, तर मला वाटतं त्या चित्रांच्या माध्यमातून आपण स्पष्टीकरण देऊयात. मी तुम्हाला हा पिक्चर ऑलरेडी अगोदर दाखवलेला आहे. या पिक्चरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, पडदा असतो, पॉलिप असतो किंवा फायब्रॉइडची गाठ असते. ते लाईव्ह पिक्चरमध्ये तुम्हाला कसं दिसतं दुर्बीनच्या चाचणी, म्हणजे हे पॉलिप आहे, ही तुमची कॅव्हिटी आहे, पिशवीची, गर्भपिशवीची आतमध्ये कॅव्हिटी, आणि त्याच्यामध्ये ही गाठ तुम्हाला दिसते, त्याला पॉलिप म्हणतो. या पॉलिपला आम्ही दुर्बीनद्वारा किंवा खालचं योनीच्या जागातनं दुर्बीन घालतो आणि या पॉलिपला असं पीसेस करून काढतो. आणि याच्यात ब्लड लॉस तुम्ही बघू शकता, ज्याच्यात तुम्हाला ब्लड दिसतच नाहीये. तर ब्लड लॉस एकदम नेग्लिजिबल असतो. 2-3 दिवस थोडंसं पिरियड सारखं ब्लिडिंग होतो, नाही तर दुसरं काही याचा साईड इफेक्ट नाहीये. परत हा पिक्चर तुम्ही बघितला तर ह्याच्यात पडदा आहे, म्हणजे एक कॅव्हिटी, म्हणजे एक ओपनिंग दिसायच्या ऐवजी तुम्हाला 2 ओपनिंग्स दिसत आहेत. मध्ये हा पडदा आहे. हे पडदा पण आपण दुर्बीनच्या जातनी कापू शकतो. पडद्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यात किंवा अबॉर्शनचा रिस्क असतो, लवकर डिलिव्हरीचा रिस्क असतो आणि हेवी ब्लिडिंगचा पण रिस्क असतो. तर हे पडदा कापल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हे लॅप्रोस्कोपी पिक्चर आहे, तुम्हाला दिसत असेल ही पिशवी आहे आणि पिशवीमध्ये असे छोटे छोटे बरेच गाठ दिसत आहेत. याला आपण फायब्रॉइड्स म्हणतो. ह्या फायब्रॉइड्सला आम्ही कापून टाकतो आणि एक मॉस्युलेटर करत एक इन्स्ट्रुमेंट असतो, त्या मॉस्युलेटरनी पीस बाय पीस काढतो. नाहीतर ह्याचे एवढ्या मोठा काढायला तुम्हाला टाके मोठे घ्यायला लागेल. तर हे पीस बाय पीस काढतो आणि याचं आपण तसं प्रकाराने ट्रीटमेंट करू शकतो. तर हे पिक्चर्स मला खास तुम्हाला दाखवायचे होते. नक्कीच, ते अत्यंत उपयुक्त असे आहेत आणि त्या माध्यमातून कळून येऊ शकतं की अत्यंत दुर्बिणीच्या माध्यमातून सहज पद्धतीने तुम्ही एखादा प्रॉब्लेम जो शरीरातला आहे तो कशा पद्धतीने दूर करता येतं. मॅडम, मुळात आपण मगासपासून जे सांगता आहात की अंड बनवण्याची जी क्षमता आहे ती कमी होते, ती मुळात का होते, त्याच्या पाठीमागची काय कारणं सांगता येऊ शकतात आणि कशा पद्धतीने होते, त्याविषयी अधिक स्पष्ट केलं तर. खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. अंड बनवायची क्षमता, जेव्हा छोटी एक मुलगी जन्मते तेव्हा तिचा आतमध्ये अंडकोश असतं आणि त्याच्यात अंडकोशमध्ये साधारण 1 मिलियन एग्ज असतात दोन्ही अंडकोशमध्ये, 1 मिलियन एका अंडकोशमध्ये. आणि जेव्हा ती पिरियडमध्ये व्हायला लागते, म्हणजे साधारण 16, 17, 18 वर्षाची पिक्चर दाखवते तुम्हाला, तेव्हा ते 1 मिलियनचं 1 लाख होऊन जातं. म्हणजे ते
काउंट कमी हां, होतं हां. आणि ते 1 लाख असतो आणि तो आपल्याला जीवनभर तो 1 लाख हळूहळू हळूहळू कमी होत राहतं. बरं. म्हणजे एका 20-25 वयाची बाईमध्ये ते 1 लाख किंवा साधारण तेवढं 80,000 1 लाख पर्यंत अंडक बनवायची क्षमता म्हणजे अंडकोशमध्ये ओव्हरियन रिझर्व म्हणतो तेवढं असेल तर ते 30व्या वयात कमी होत जातं आणि साधारण तुम्ही या पिक्चरमध्ये बघितलं तर 40व्या वयात ते हार्डली 10,000 असतो म्हणजे 10 टाइम्स रिडक्शन होऊन जातो त्या 30 to 40 इयर्समध्ये. तर ऑप्टिमल टाइम इज 20 to 30 इयर्स म्हणजे ते देवानी केलेली रीत आहे. आता अंड बनवायची क्षमता हल्ली आम्ही बघतोय की 20व्या वर्षात किंवा 25व्या वर्षात पण कमी झालेली असते जेव्हा ते कमी नाही झाली पाहिजे. त्याचे कारण खूप आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशनला खूप त्यांनी सायन्सनी सांगितलंय की पोल्युशनमुळे पण असं होऊ Effect शकतो. होतोय आपण त्यावर. इन्सेक्टिसाइड्स पेस्टिसाइड्स वापरतो जेवणात म्हणजे आपल्या फ्रुट्स व्हेजिटेबल्समध्ये त्याच्यामुळे ते होतंय की नाही कोणालाही पिनपॉइंट करू शकलो नाहीयेत. पण बरेच कारण सांगितले की स्ट्रेस म्हणजे हल्ली मुलींना शाळापासून तुम्हाला फर्स्ट यायचंय सगळे पेपर्समध्ये चांगलं करायचंय तेव्हापासून ते डोक्यात शिकतं की आय हॅव टू बी द बेस्ट. तुम्हाला चांगलं दिसायचं पण आहे तुम्हाला चांगलं वागायचं पण आहे सगळं चांगलं करायचं आणि ते चांगलं करण्यात एवढी मेंटल इन्स्टेबिलिटी होऊन जाते किंवा केवढं स्ट्रेस होऊन जातं की ते हल्ली एस्पेशली मुंबईसारख्या शहरमध्ये असं पाहिलं गेलंय की अंड बनवायची क्षमता बायकांची खूपच कमी झालेली असते. बरेचदा जेनेटिक फॅक्टर्स पण असतो म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये इट रन्स इन द फॅमिली म्हणजे फॅमिलीमध्ये बरेच बायकांना असा त्रास होऊ शकतो की मूल होत नाही कारण अंड बनवायची क्षमता कमी झालेली आहे. तर ते जेनेटिक फॅक्टर पण होऊ शकतं एन्व्हायरमेंटल फॅक्टर पण होऊ शकतं किंवा इंड्यूस स्ट्रेस स्मोकिंग हजबंड स्मोकिंग करतोय त्याच्यामुळे अनेक कारणं आहेत. त्यातलं जर ताणतणाव असेल किंवा अनुवंशिक असेल तर नेमका आपल्याला हा प्रॉब्लेम का आहे आपल्याशी कुठला निगडीत प्रॉब्लेम आहे हे थोडंसं जरा नीट स्वतः विचार करून मग त्या पद्धतीने आपल्या हातात सगळं नाहीये काय काय आपल्या हातात जे नसतं ते आपण काय करू शकत नाही. पण जे आपल्या हातात आहे की स्ट्रेस कमी करणं थोडं योगा मेडिटेशन करणं एक्सरसाइज करणं हेल्दी फूड घेणं हे सगळं आपण इन्क्लूड करू शकतो. तर हे नॅचरली जे आपण बघतोय जे कमी होत आहे ते कमी होऊ शकतं. खरंय. नाशिकवरून आपल्याला फोन आहे कविता राजपूत आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा बोला प्रश्न विचारा आपला. हॅलो नमस्कार मॅम. नमस्कार. ट्रान्सप्लांट झालेलं आहे काय तर मी किडनी ट्रान्सप्लांट Hello? केलेलं. बरं. हा माझं किडनी ट्रान्सप्लांट झालंय मॅडम. तर 2.5 वर्ष झालंय माझे किडनी ट्रान्सफर व्हायला तर मला मुलबाळ होऊ शकतं का? मूल होऊ शकतं का? बरं नक्की. तुमची वय वय काय आहे आपलं, वय काय आहे कविता? आपलं कविता आपलं वय काय आहे? तीस 30 वर्ष. आणि 30 तुम्हाला वर्ष लग्न होऊन 8 वर्ष झाले. मूल झालेलं आहे कधी की कधी झालंच नाही एक मूल आहे की नाहीये? आपल्याला मूल आहे आधी मूल आहे. हॅलो. नाही बरं तुम्हाला 8 वर्ष लग्नाला झाले किडनी ट्रान्सप्लांट हे खरं तुम्हाला प्रॉब्लेम नाही दिला पाहिजे पण किडनी ट्रान्सप्लांट नंतर बरेचसा स्त्रियांना गोळ्या चालू असतात किंवा इंजेक्शन चालू असतात त्यांनी अंड बनवायची क्षमता कधी कधी कमी होऊन जाते. 8 वर्ष झाले तुम्हाला किडनी 2 वर्ष झाली त्यांना लग्नाला 8 वर्ष लग्नाला 8 झाले वर्ष झाली. किडनी ट्रान्सप्लांटला 2.5 वर्ष झाले पण त्याच्या अगोदर का प्रेग्नन्सी राहिली नाही काहीतरी दुसरं कारण नाहीये ते आपल्याला बघायला पाहिजे. तुम्हाला स्वतःचे गायनेकोलॉजिस्टला जाऊन भेटून त्यांच्याबरोबर डिस्कस करा की कारण काय मूल न होण्यासाठी मिस्टरांमध्ये काय प्रॉब्लेम आहे की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सॉर्ट आउट करा आणि मग डिसाईड करा होऊ शकतं की नाही. चान्सेस आहे सायन्स एवढं इव्हॉल्व्ह झालेलं आहे टेस्ट ट्यूब बेबीनी पण मूल होऊ शकतं. किडनी ट्रान्सप्लांट पेशंटमध्ये मूल होतात काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना मनामध्ये स्त्रिया जसं मी म्हणाले की उघडपणे आपल्याकडे अजूनही बोलल्या जात नाही की काय प्रॉब्लेम आहे नेमका घरात स्त्रीमध्ये आहे का पुरुषामध्ये प्रॉब्लेम आहे त्याही वर उघडपणे चर्चा केली जात नाही. दोघांचं चेकअप करणं आवश्यक आहे या बाबतीमध्ये देखील जरा अनेक घरांमध्ये गैरसमज दिसून येतो. असे अनेक प्रॉब्लेम वंध्यत्वाशी निगडीत आहेतच पण त्याचबरोबरीने आणखी एक महत्वाचा प्रश्न मला इथे आपल्याला विचारायचा आहे की जर एखादा काही प्रॉब्लेम असेल लग्नापूर्वी एखाद्या मुलीला झालेला तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला ती सामोरी जाऊ शकते का? त्याने उद्या पुढे जाऊन भविष्यात तिला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का?
बरोबर आहे. लहान मुलीसाठी पण हे ऑपरेशन काही प्रॉब्लेम देत नाही. खरं मी तुम्हाला सांगू, 12 वर्षापासून आम्ही हे सर्जरी 12 वर्षाची मुलीमध्ये पण कधी कधी अंडाकोशमध्ये गाठ वगैरे येते आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीने आम्ही ट्रीट करू शकतो. एखादा अंडकोश काढायला लागला पण बॅड लकनी तरी एक अंडकोश असल्यामुळे तिला पिरियडमध्ये काय प्रॉब्लेम नाही येणार किंवा प्रेग्नन्सीमध्ये काय प्रॉब्लेम नाही येणार. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होऊ शकतात. काही प्रॉब्लेम्स परत येऊ शकतात. ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. डॉक्टरांशी नीट बोलून घेतलं पाहिजे की काय प्रॉब्लेम्स आहे एंडोस्कोपीनी किंवा लॅप्रोस्कोपीनी आपण सॉल्व्ह केले पण ते परत येऊ शकतं किंवा पुढे प्रेग्नन्सीमध्ये त्रास देऊ शकतं की नाही ते नीट डॉक्टरांशी बोलून घेतलं तर बरं होईल. नॉर्मली काही त्रास होत नाही. ज्यांना काही म्हणजे डिपेंडिंग अपॉन काय प्रॉब्लेम आहे, जसं पडदा असला किंवा पॉलिपची गाठ असली किंवा फायब्रॉइडची गाठ असली, या सगळ्या गाठीमध्ये युजली प्रॉब्लेम येत नाही. पण अंडकोशमध्ये काय गाठ असली ती रिकरंट होऊ शकते, म्हणजे परत होऊ शकते. तर ते परत नाही झाला पाहिजे ऑपरेशन नंतर. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि पुढे प्रेग्नन्सीमध्ये किंवा पुढे लग्नानंतर त्याचा काय प्रॉब्लेम येणार की नाही अंडकोशमध्ये गाठीचा, ते आपण क्लिअर कट डॉक्टरांशी बोलून घेतलं. आपण ज्या विषयावर चर्चा केली त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रेग्नन्सीच्या आधी जर एखादा असा काही आजार असेल, सध्या असा रोग असेल आणि त्याचं एखादं ट्रीटमेंट सुरू असेल तर मग प्रेग्नन्सीच्या वेळेस ती ट्रीटमेंट काही चेंज करावी लागते का, अशा पद्धतीने पण काही विचार होतो का? म्हणजे बरेच मुली हल्ली लहान वयात बीपी पण असतं, डायबिटीज पण डिटेक्ट झालेलं असतं किंवा फिटचा आजार असेल, अशा आजारासाठी आपण युजली मेडिसिन्सवर असतो. तर मेडिसिन्स काय काय हे प्रेग्नन्सीमध्ये सेफ नाही आहे. तर जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करतात आणि तुम्ही कुठच्याही आजारासाठी टॅबलेट्स घेत असाल तर गायनेकोलॉजिस्टला किंवा तुमच्या ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याकडे जाऊन विचारायला पाहिजे की प्रेग्नन्सीमध्ये या गोळ्या औषधं सेफ आहे की नाही. जर सेफ नसेल तर त्याला चेंज करून टाका, कारण बेबीमध्ये अबनॉर्मॅलिटीची रिस्क वाढून जाते. एकदा प्रेग्नन्सी राहिली आणि चेंज केलं तर त्याचं तेवढं इफेक्ट नाही होणार जेवढं ते प्रेग्नन्सीच्या अगोदर करायला हवं. बरेचदा मुली पिंपल्स किंवा ॲक्नेसाठी क्रीम्स आणि गोळ्या घेत असतात. त्या गोळ्यामध्ये असं आहे की ते हाय इन व्हिटॅमिन ए असतात आणि ते 3 महिना स्टॉप करूनच प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे. तुम्ही लगेच प्रेग्नन्सी नाही प्लॅन करू शकत. तर तुम्हाला ते माहिती पाहिजे की कुठच्या गोळ्यानी, म्हणजे कुठची तुम्ही स्किनची ट्रीटमेंट घेतली किंवा केसाची ट्रीटमेंट घेतली किंवा पोटासाठी काही ट्रीटमेंट किंवा फिटसाठी ट्रीटमेंट घेतली तर त्या डॉक्टरला स्पष्टपणे विचारून घ्यायचं की आता लग्न होणार आहे आणि मूल करणार आहोत तर त्याच्यासाठी या गोळ्या सेफ आहे की नाही. कारण महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. मला वाटतं प्री प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी करण्याआधीच मुलींनी कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी या विषयावर प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगसाठी मी सगळ्या पेशंटला, जे लहान मुली येतात त्यांना पण सांगते की तुम्ही नंतर लग्न करणार, प्रेग्नन्सी नंतर प्लॅन करणार, पण प्लॅन करायचा अगोदर तुम्ही येऊन डॉक्टरशी डिस्कस करून घ्या की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय गोळ्यावर आहोत, मिस्टरांना काय प्रॉब्लेम आहे, फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं डिस्कस केलं. डॉक्टरांना ह्याची पूर्ण कल्पना देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक फोलिक ऍसिडची मेडिसिन येतं, ते हल्ली फोलिक ऍसिड डेफिशियन्सीमुळे बेबीमध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणजे ब्रेन आणि स्पाईनचे डिफेक्ट्स होऊ शकतात. पण हे फोलिक ऍसिडची छोटीशी एक 5 मिलीग्रामची गोळी 3 मंथ्स बिफोर प्लॅनिंग प्रेग्नन्सी प्लॅन करायचं 3 महिना अगोदरपासून चालू केली पाहिजे. एकदम नेग्लिजिबल रिस्क होऊन जातं बाळामध्ये अबनॉर्मॅलिटीच्या, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड अबनॉर्मॅलिटीचं, आणि अबॉर्शन रिस्क पण कमी होऊन जातं. बरेच पेशंट हल्ली पण येतात. कालच 2 पेशंट आलेले, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे पण फोलिक ऍसिड काय आहे त्यांना माहितच नाही. तर हे गव्हर्नमेंट पण सप्लाय करतं आणि मार्केटमध्ये पण एकदम स्वस्त आहे. फोलिक ऍसिड गोळी घ्यायला पाहिजे. याविषयी अशीच माहिती घेणार आहे मॅडम. मुंबईवरनं एक फोन आहे, हिना दानी आपल्याला बोलू इच्छित आहेत. हॅलो. नंतर किती वर्षपर्यंत मुलासाठी वाट पाहायला पाहिजे आणि मुले नाही झाले तर काय तपास करायला लागते? नक्कीच फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. बेसिकच प्रश्न विचारला आहे. साधारणतः किती दिवसापर्यंत वाट बघायला हवी मूल जर होत नसेल तर, आणि मग त्याच्यासाठी पुढे काय करायला हवं? जसं मी सांगितलं 30व्या वयानंतर अंड बनवायची क्षमता थोडी कमी होऊन जाते. तर 30 वर्षानंतर युजली ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो. कधी 1 वर्ष पण लागू शकतो ट्रीटमेंट करण्यासाठी. हल्ली एवढं सायन्स ऍडव्हान्स झालंय की टेस्ट ट्यूब बेबी करत, आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये पण खूप ऍडव्हान्सेस आहे. तुम्ही तुमच्या इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट
म्हणतो आम्ही, त्यांच्याबरोबर ते डिस्कस करायला पाहिजे. सायन्स एवढा ॲडव्हान्स झालाय की आपण 50 वर्षांची बाईला पण प्रेग्नंट करू शकतो. तर पण प्रेग्नन्सीच्या अगोदर त्यांचं सगळं डिटेक्शन, सगळं चेकिंग सगळं झालं पाहिजे. बीपीच्या गोळ्या, जसं मी सांगितलं, डायबिटीसच्या गोळ्या सगळं चेक केलेलं पाहिजे. प्रेग्नन्सी नाही होत त्याचे बरेच कारण होऊ शकतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे ब्लड टेस्ट करायला पाहिजे. हॉर्मोन्स इम्बॅलन्स नाहीये ते. जसं मी सांगितलं, नळ्या बंद होणं. नळ्या बंद असले तर आयदर तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीच्या डिरेक्शननी जायला लागतं, किंवा नळ्या ओपन होत असेल दुर्बीनच्या चाचणी तर तुम्ही ते पण करू शकतात, किंवा पिशवीमध्ये काय खराबी असणं ते पण आपण दुर्बीनच्या चाचणी ट्रीट करू शकतो. एक आपल्या कंट्रीमध्ये हल्ली मी बघते परत ते टीबी हे एक आजार खूप वाढलेला आहे. आणि टीबी असं एक तुम्हाला फेफडा किंवा लंग्सचा टीबी असलं, किंवा इकडे टीबीच्या गाठ असतात, तसं असलं तरी ते पिशवीला इन्फेक्ट करू शकतं आणि त्याचे काही सिम्पटम्स नसणार. जेव्हा तुम्ही प्लॅन करायला लागणार तुम्हाला कळणार टीबीचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यात काही ट्रीटमेंट नसतं. बरेचदा खूप गोळ्या औषध घ्यायला लागतात आणि फायनली टेस्ट ट्यूब बेबीच्या डिरेक्शनला तुम्हाला जायला लागतं. सर, एज लिमिट असं काही नाहीये. तुम्हाला नॅचरली मूल युजली 30-35 इयर्सपर्यंत राहू शकतं. त्याच्यानंतर खूप लोकांना त्रास होऊ शकतं. त्याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. सायन्स आहे, टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट पण आहे. आणि कारण म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, अंडकोशमध्ये अंड बनवायची क्षमता कमी आहे, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज करत जेव्हा अंडकोश सुजलेले असतात, तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं, किंवा नळ्या बंद असणं, पिशवीमध्ये खराबी असणं, किंवा माणसांमध्ये म्हणजे हजबंडमध्ये मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी म्हणतो, धातुकण कमी असणं किंवा धातुकणची चपळता कमी असणं, हे सगळे कारण असू शकतात. सगळे कारण हल्ली काय झालंय मॅडम की इतका अवेअरनेस वाढलेला आहे की लोक आधीच्या आधी माहिती घेतात, तपासतात आणि माहिती जाणून घेतात की काय प्रॉब्लेम आहे, अशी पण टेंडन्सी आहे. पण हे सगळं असताना बरोबरीनेच एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला सगळी माहिती पुरवणं आणि त्यानुसार निदान करून उपचार करणं, हा जो तुम्ही महत्वाचा मुद्दा मगाशी सांगितला तो जास्त लक्षणीय आहे मला वाटतं. त्याचबरोबरीने आणखी एक प्रॉब्लेम असतो, वारंवार अबॉर्शन होण्याची जी एक टेंडन्सी निर्माण होते, त्या पाठीमागचं काय कारण असतं आणि मग ह्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेने त्याच्यावर आपण उपचार करू शकतो का? परत वारंवार अबॉर्शन आणि इन्फर्टिलिटी म्हणजे व्यंधत्व हे बरंचसं रिलेटेड आहे. जसं मी तुम्हाला अगोदर पिक्चर्स दाखवले की युट्रसमध्ये पॉलिप असणं किंवा युट्रसमध्ये पडदा असणं किंवा युट्रसचं शेप अबनॉर्मल असणं, हे सगळे कारण होऊ शकतात मल्टिपल अबॉर्शनचे. हॉर्मोनल कारण होऊ शकतात. थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, हायपोथायरॉइडिझम म्हणतो, ज्याच्यात TSH ची व्हॅल्यू हाय असते, त्याच्यात अबॉर्शनचं रिस्क खूप हाय असतं. ऑटो इम्युन म्हणतो, म्हणजे कधी कधी पेशंट जसं आपलं बाळ असतं ना, ते बाळाचं मध्ये अर्धे जीन्स तुमचे असतात, अर्धे जीन्स हजबंडचे असतात. आता आपल्याला कुठचेही बाळचं ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं किंवा वेगळ्या ब्लड ग्रुपचं ब्लड चढवलं की आपल्या बॉडी त्याला रिॲक्ट करणार आणि टाकून देणार बाहेर. तसंच जे बाळ असतं ते मिक्स असतं दोघांचं आणि कधी कधी बॉडी रिॲक्ट करून त्याला अबॉर्ट करू शकतो. याला ऑटो इम्युन डिझीज म्हणतात. म्हणजे ते बाळाला एक्सेप्टच करत नाही प्रेग्नन्सीला. याच्यासाठी खूपच नवीन ड्रग्ज आणि इंजेक्शन्स आलेले आहेत. 100% काम करतात असं नाहीये, पण 50 to 60% वुमेनमध्ये याचं बेनिफिट बघितलं गेलेलं आहे. जसं मी सांगितलं, पॉलिप आणि पडद्याचा प्रॉब्लेम असेल तर ते आपण दुर्बीनच्या झाच्यानी ट्रीट करू शकतो. मल्टिपल अबॉर्शनचं कारण एज पण आहे. ओल्ड एज झालेली असेल तेव्हा अंडाची क्षमता बरोबर त्याची क्वालिटी पण पुअर होऊन जाते, बायकांची आणि पुरुषांची दोघांची. क्वालिटी पुअर असल्यामुळे जे बेबी फॉर्म होतो तो पण पुअर क्वालिटीचा असतो आणि नॅचरली तो अबॉर्ट होऊन जातो. तर हे सगळे कारण आहे त्याचे अबॉर्शनचे. आणि काय काय कारणचे ट्रीटमेंट आहे, काय काय कारणमध्ये असं सांगितलं आहे, फ्रँकली टेक्स्टबुक्समध्ये आमच्या दिलेलं आहे की या पेशंटला टेंडर लव्हिंग केअर लागतं, TLC. त्यांना आम्हाला समजवायला लागतं की तुम्हाला प्रयत्न करायला लागेल, एकदा तरी होणार, व्यवस्थित होणार. तुम्ही स्ट्रेस नका घेऊ, डिप्रेस नका होऊ. देर इज अ चान्स, देर इज अ स्कोप. बरोबर आहे. पण मॅडम, वयाचा मुद्दा निघालाच आहे, तर असं काही पर्टिक्युलर आपण एज सांगू शकतो का? म्हणजे आता इतकं ॲडव्हान्स झालंय की तुम्ही कुठल्याही वयामध्ये बेबी करू शकता, मूल होऊ शकतं, पण तरी देखील एक सर्वसाधारण हेल्दी बेबीसाठी तुम्ही एखादं वय सांगू शकता की या वयापर्यंत बेबी जे आहे ते हेल्दी नॉर्मल अशा पद्धतीने होऊ शकतं, असं काही ठराविक वय? हेल्दी बेबीसाठी हेल्दी मदर पाहिजे. म्हणजे जसं मी तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस सांगितले, वेट लॉस, डाएट, न्यूट्रिशन, एक्सरसाइज, तुम्ही फळ फ्रूट तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलेलं पाहिजे. एज काही नाहीये. लोक नॅचरली पण 40व्या वर्षात प्रेग्नेंट होतात आणि त्यांना ते येऊन म्हणतात की आम्ही प्रिकॉशन नाही वापरला, आम्हाला वाटलं मूल होणार नाही, आम्हाला 2 मुलं, आता मला मूल नकोय. दे आर इन अ व्हेरी बॅड सिच्युएशन, दे आर व्हेरी
दे डोंट नो व्हॉट टू डू. मग त्याच्यासाठी पण आपल्याला करू शकतो आपण. खरं आहे, बरोबर आहे मॅडम. मला वाटतं आज तुम्ही या विषयाच्या संदर्भामध्ये इतकी सखोल आणि व्यवस्थित माहिती आम्हाला दिलेली आहे की असे जे प्रश्न आहेत भेडसावणारे त्या स्त्रियांना आज खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन नक्कीच मिळालं असणार. तुम्ही आलात आणि ही माहिती पुरवल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून मी पण आपले आभार थँक्यू मानते. म्हणते सखी सह्याद्री आणि सगळ्या ग्रुपला आणि सगळ्यांनी ज्यांनी मला ऐकलंय आज. थँक्यू व्हेरी मच. अगदी धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.